सर्व शेतकऱ्यांना माझा रामराम। मी सुधीर देशमुख, टाकळी कुंभकर्णी येथील शेतकरी आहे। माझी सदरील महामार्गामध्ये 10 एकर जमीन जात आहे, जालना ते नांदेड ह्या महामार्गात। आणि ह्याचा लढा आम्ही 2021 साहेबांनी, राठे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2021 रोजी आम्ही हा लढा सुरू केला होता आणि जो अजूनही चालू आहे। तर परभणीपासून आमचं जे गाव आहे ते अवघ्या 10 किलोमीटर वरती आहे, परभणी तालुक्यातच गाव आहे आमचं। आणि टाकळी कुंभकर्णी पहिला लढा सुरू केला तो साईड रस्त्याचा, कारण जेव्हा हे नोटिफिकेशन निघालं त्यावेळेस आम्ही सदरील जो महामार्ग गेलेला आहे नागपूर ते मुंबई, या महामार्गातील कमीत कमी 15 ते 20 गावाला भेटी दिल्या आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना महामार्ग झाल्यानंतरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पहिले, की त्यांना काय अडचणी आल्या। तर त्यातनं एक मुख्यतः जो अडचणीचा भाग जो निघून आला तो म्हणजे रस्त्याचा। जे काही शेतकऱ्यांसाठी लागणारे ह्या महामार्गामध्ये जे तुटलेल्या पाईपलाईन्स असतील किंवा महामार्ग यांनी कसा केलेला आहे, आताचे जे आतापर्यंतचे जे महामार्ग आहेत ते एक्झिस्टिंग महामार्गाला वाईड केलेलं आहे, म्हणजे मोठे केलेले आहेत। पण हे जे आता नवीन महामार्ग जी या गव्हर्नमेंटनी सुरुवात केली, बीजेपी गव्हर्नमेंटनी, की बाबा ग्रीनफील्ड म्हणजे काय, की इथून रेष धरायची, इथून जालना निटोबा दिसते की बस तिथं रेष नेऊन टेकवायची, ह्या पद्धतीचे महामार्ग ह्याच्यामध्ये ह्या गव्हर्नमेंटनी काढले। त्याच्यामध्ये ग्रीनफील्ड हा महामार्ग काढला। तर त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी सरळ हे टोटल हायवे हे पूर्ण शेतीमधून काढले। याच्यामध्ये काय व्हायला की समजा एखाद्याची शेती असेल, 10 असेल, 15 एकर असेल, तर त्याचे आखे कमी पूर्ण असे षटकोनी आकाराचे तुकडे झाले शेतीचे। कोणाचे अर्धा एकर इकडे राहिली, कोणाचे 10 गुंठे राहिले, कोणाची 20 गुंठे राहिली। ह्या सर्व अडचणी ह्या कधी लक्षात येणार, ज्यावेळेस हा मार्ग तयार होईल त्यानंतर। तर हे आम्ही त्यावेळेस लक्षात घेतलं आम्ही, आणि त्याच्यासाठी एकच मार्ग आम्ही पहिले निवडला की आम्हाला साईड रस्ता पाहिजे। त्यावेळेस आम्ही मागणी एकच ठेवली, राठी साहेब काहीच मागितलं नाही, त्यांना मोबदला विचारला नाही की तुम्ही किती देणार आहे, काय देणार आहे, काहीच नाही। आम्ही फक्त मागितलं की आम्हाला 9 मीटरचा दोन्ही साईडनं रस्ता पाहिजे, दोन्ही साईडनं आम्हाला सर्व्हिस रोड पाहिजे। आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन सुरू केलं आणि आमच्या गावची मोजणी आम्ही थांबवली। 2021 जानेवारी 2022 मध्ये आम्हाला नोटीस आल्या होत्या, 21 मध्ये सॉरी एंडला, डिसेंबर मध्ये। तेव्हापासून जी आम्ही मोजणी थांबवली, जोपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी दिलं नाही। आज आम्हाला समजा ते तोडगा निघत 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 ते 9 मीटरचा रस्ता आमचा 3.5 मीटर रोड ठेवला त्यांनी। आमची डिमांड स्ट्रॉंग होती की 6 मीटरच्या खाली आम्हाला नाही पाहिजे रस्ता, पण ते 3.5 मीटर दोन्ही साईडने रस्ता दिला त्यांनी, त्याचं लेखी पत्रही दिलं आम्हाला। आणि ते पत्र दिल्याच्या नंतर आम्ही मोजणी होऊ दिली। त्यानंतरचा लढा असा होता की त्यानंतरचा लढा होता मूल्यांकनाचा। वारंवार शेतकऱ्यांना आम्ही हे सांगतोय की आपल्या ह्या ज्या काही जमिनी आहेत ह्या आपल्या उदरनिर्वाहाच्या जमिनी आहेत। आपण काही, आणि शेतकऱ्याचं काय होतं की शेतकऱ्याला हे लक्षात येत नाही की आलेला पैसा कुठं गुंतवायचा किंवा काय करायचं। आता याच्यामध्ये बरेचसे शेतकरी भूमिहीन होत आहेत साहेब। आता आमच्या गावातले जर बघितलं तर माझ्या गावातले जवळपास 4 ते 5 शेतकरी असे आहेत की जे भूमिहीन होत आहेत। ह्या शासनानं पहिला खेळ जो सुरू केलेला आहे आपला याच्यामध्ये, ते म्हणजे 1955चं नोटिफिकेशन, 1955 प्रमाणे भूसंपादन। हेच मुळात चुकीचं आहे, कारण 2013चा कायदा अस्तित्वात असताना सरकार 1955 प्रमाणे भूसंपादन करते। आपली पहिली मागणी हे होती की त्याप्रमाणे आम्ही ती मागणी ठेवली होती। पण काय होतं की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की सगळे एकत्रित येतात पण शेतकरी संघटित होत नाही साहेब। प्रॉब्लेम असा आहे, शेतकरी तुम्ही म्हणल्यासारखं स्वतःसाठी जगतच नाही। आतापर्यंतची परिस्थिती, हिस्ट्री जर बघितली, शेतकरी हा दुसऱ्यासाठीच जगतोय, स्वतःसाठी जगतच नाहीये। कारण काय, संघटना झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक मागणी त्यावरती ठाम नाही राहिलेलो। त्यामुळं थोडंसं आम्ही ज्या पद्धतीनं लढत राहिलो, आजही समजा आज परभणी तालुका जर पूर्ण जर बघितला किंवा जिल्हा जर बघितला तर त्यामध्ये जवळपास 40% शेतकरी आजही आमच्याकडे शिल्लक आहेत, ज्यांनी संमत्या दिलेल्या नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदलाही अजून शासनानं दिलेला नाही। एवढं मनमानी चालू आहे साहेब, राठे साहेब तुम्हाला मी सांगतो, हे कायद्यामध्ये सुद्धा चुकलेले आहेत। यांनी फक्त काय सांगितलं की 2013च्या 26 ते 30 प्रमाणे आम्ही तुम्हाला मोबदला देऊ, पण त्याच्यामध्ये यांनी तोडमोड करून 2018 मध्ये बदल केले, नंबर 1। नंबर 2, हायवे सन्मुख ज्या जमिनी येतात त्याला त्यांनी गुणांक 1 लावला, अलग लक्षात, गुणांक 1 लावून त्याच्यामध्ये त्यांचं देण्याचं ते हे लावलेलं आहे। तर आपलं म्हणणं एवढंच आहे की शासनाची आपल्याला काही हे नाही करायचंय, फक्त आपण एकच करणार आहे की आपल्याला आपला लढा शांततेत कशा पद्धतीने लढता येईल त्या पद्धतीने आपण आपला लढा सुरू ठेवणार आहे, अलग लक्षात। आणि आपली एकच मागणी राहील, वास्तविक बाजाराच्या 5 पट मोबदला मिळाला पाहिजे। आणि त्याच्यासाठी ह्या शासनानं त्याच्यासाठी जिल्हा न्याय समिती गठीत करावी आणि त्याप्रमाणे त्याचा सर्वे करून वास्तविक बाजार मूल्य काढलं पाहिजे।
आपल्याला ते जे काय रेडी रेकनर हे ज्या गोष्टी करतात, आज मला सांगा कोणी रजिस्ट्री करताना असेल, आमदार असेल, खासदार असेल, नाही वैयक्तिक अधिकारी असेल, कुठलाही अधिकारी मला सांगा त्याच्या रेडी रेकनर पेक्षा कोण जास्तीची रजिस्ट्री करतो? शेतकरी झाले की तुम्हाला सगळे कायदे दिसतात का? हा, आणि यांचा स्वतः रजिस्ट्री करायची असल्यावर का रेडी रेकनरच्या वर रजिस्ट्री करतो का कोणी? आणि आपल्याला मोबदला देत असताना शासन बरं 2013च्या कायद्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा वास्तविक बाजार मूल्य काढण्यासाठी त्याच्यासाठी जिल्हा न्याय समितीला पूर्ण अधिकार दिलेले की तुम्हाला काय ठरवायचंय ते तुम्ही ठरवावं. त्याचं मूल्य काय, त्या जमिनीचं मूल्य काय ठरवायचं जिल्हा न्याय समितीने ठरवावं. त्याच्यामध्ये शेतकरी घेतला पाहिजे, तो सुद्धा त्यांनी घेतलेला नाही. बरं, दुसरी गोष्ट, निवाडा केल्यानंतर विनासंमतीचा असेल संमतीचा असेल 1 महिन्यामध्ये मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ते देखील नाही. म्हणजे कायद्याचं पूर्ण तोडून मोडून काम चालू आहे सरकारचं. सांगायचं म्हणजे त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण कमी असो, छोटा असो, एकटा असो, असं काही नाहीये. एकटा माणूस तुमच्या जालन्यामधलंच उदाहरण आहे, काही लायला आमचं नाहीये. मनोज जरांगे पाटील एकटेच होते, सुरुवातीला बसले. कुठली गोष्ट मोठी घडत असती, अलग लक्षात, त्याला फक्त एकाच काडीची गरज असते. अलग लक्षात, जेव्हा घटना घडते त्यावेळेस ऑटोमॅटिक त्या गोष्टीला मोठं स्वरूप येत राहत. असं कोणी समजू नये की बाबा आता संमतीवाले गेले ना आपण विनसंमतीवाले उरले. एक जरी शेतकरी उरला तरी तुम्हाला मी सांगतो तो सरकारला भाडी पडणार. तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्व विनासंमती परभणीचे असतील, इथलचे असतील, जोपर्यंत शेतकऱ्यांना आपल्याला वास्तविक बाजार मूल्याच्या 5 पट मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठलेही समृद्धी बहार असं कुठलाही महामार्ग आपण होऊ देणार नाही. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.